नमस्कार शेतकरी मित्रांनो, 20 फेब्रुवारीच्या झटपट बातम्या. लाल मिरचीला 8 ते 20 हजार रुपये प्रति क्विंटल दर. धर्माबाद बाजारात 550 पोत्यांची आवक. पोथरेत शॉर्ट सर्किटमुळे 6 एकर ऊस जळून खाक, नुकसान भरपाई देण्याची मागणी. वसुलीसाठी सोसायट्यांचा शेतकऱ्यांकडे तगादा, प्रोत्साहन निधी जमा, मार्चपूर्वीच रक्कम भरण्याचा आग्रह. पोल्ट्री शेड कर, वीज बिल याबाबत लवकरच निर्णय, कुक्कुटपालन समन्वय समितीला विखे पाटलांचे आश्वासन. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज, पुणे वेधशाळेची माहिती. वाळूसाठी आता पुन्हा समिती राज, बेकायदा वाळू उपसा सुरूच, नद्या मंदिरे ऐतिहासिक वास्तू धोक्यात. बोगस दाखल्यावर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमधून तक्रारी. शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम शेती ठरेल फायद्याची, रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांची सोलापुरात माहिती. सुधारित बाजार समिती कायद्यास विरोध, हरकती नोंदविण्यात येणार. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी 340 कोटी मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. पीक कर्ज व्याज सवलतीसाठी 4 कोटींची मागणी. एकदा आयकर भरला तरीही मिळणार PM किसानचे पैसे, शेतकऱ्यांना मिळतो वार्षिक 6,000चा लाभ. विवाह, घटस्फोट, जमीन जुमला वारसासाठी आता समान कायदा, उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा विधानसभेत. पाणी टंचाईच्या भीतीने पशुधन विक्रीसाठी बाजारात लाखांची जोडी, 40,000 देण्याची वेळ. श्रमदानातून बांधला 30 लाख लिटर क्षमतेचा पाझर तलाव, 125 तरुणांनी 6,000 दगड व टेकोळा करून उभारली भिंत. वीज बिल थकबाकी भरा, नाहीतर घरामध्ये होणार अंधार. वीज पुरवठ्याची चक्र अबाधित ठेवण्यासाठी वीज बिल वेळेतच भरा. भुईमुगावर आळ्यांनी चढविला हल्ला, शेतकरी चिंतातूर, कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळेना. हॉर्टी ॲपवर नोंदणी करा, विहिरींसाठी अनुदान मिळवा, शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न होणार साकार, अर्जही घरबसल्या करा. जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट, तीव्र पाणी टंचाईचा करावा लागतोय सामना. तुरीचे भाव 10,000च्या आतच, हरभरा, सोयाबीन, ज्वारीसह खाद्यतेलात मंदीचे सावट.